नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील 102 ग्रामपंचायतची रणधुमाळी काही दिवसामध्ये सुरू होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींची आढावा घेत आहोत. यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खुंटे या ग्रामपंचायतचा आढावा घेणार आहोत. खुंटे फलटण आणि बारामती तालुक्याच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या नीरा नदीच्या किनाऱ्यावरती असलेल्या खुंटे ग्रामपंचायत साठी सध्या इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एससी महिला असे आरक्षण या ठिकाणी निश्चित झालेले आहे. 9 सदस्य संख्या असलेल्या खुंटे ग्रामपंचायतचे मतदान 2351 आहे. खुंटे गावामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर राजेगट शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत आहेत. गतवेळेस झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये 9 जागा या ठिकाणी होत्या. त्यामध्ये प्रामुख्याने राजे गटाच्या 2 गटामध्ये तुल्यबळ लढत या ठिकाणी झाली होती आणि या ठिकाणी अतिशय काटेकी लढत या ठिकाणी झाली होती. तर तीन सदस्य या ठिकाणी बिनविरोध झाले होते. त्यामुळे उर्वरित 6 जागांसाठी या ठिकाणी निवडणूक झाली होती. आणि सध्या जर आपण पाहिलं तर या ग्रामपंचायतचे हनुमंत भिसे या ठिकाणी सरपंच म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आता या ठिकाणी प्रशासक म्हणूनही त्यांना आता मुदतवाढ मिळालेली आहे. खुंटे ग्रामपंचायतचा जर विचार केला तर आगामी काळामध्ये आता तिरंगी सामना होतोय की दुरंगी सामना होतोय हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. या खुंटे ग्रामपंचायतचे सध्या आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडून या ठिकाणी काळे सरपंच, त्याचबरोबर शरद खलाटे, गणेश भोयटे हे पॅनल प्रमुख या ठिकाणी गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. तर राजे गटाकडून जालिंदर खलाटे, त्याचबरोबर संग्राम खलाटे हे काम पाहत आहेत. राष्ट्रीय काँग्रेसही या गावामध्ये कार्यरत असून राष्ट्रीय काँग्रेसचे राजेंद्र अच्युतराव खलाटे हे या ठिकाणी कार्यरत आहेत. दुसरीकडे शंभूराज खलाटे पाटील यांचेही नाव प्रामुख्याने या ठिकाणी धडाडीचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा प्रवक्ते असलेले शंभूराज खलाटे पाटील यांची ही भूमिका या ठिकाणी अतिशय महत्वाची ठरणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी फलटणच्या राजकारणामध्ये असेल, खुंटेच्या राजकारणामध्ये काम पाहिलं असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आणि शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते बाळासाहेब खलाटे पाटील हेही या ठिकाणी त्यांचंही या ठिकाणी कार्य महत्वाचं ठरणार आहे. त्यांची भूमिका या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. आपण जर पाहिलं तर सध्या खुंटे ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी विनोद मोहिते असतील, सुरेश गायकवाड, गंगाराम शिंदे यांच्या कुटुंबातील महिला या ठिकाणी थेट सरपंच पदासाठी रिंगणात उतरू शकतात अशी चर्चा सध्या गावात आहे. त्याबरोबरच राजे गटाचा जर विचार केला, शिवसेना राजे गटाचा जर विचार केला तर महादेव माने, अजित माने, त्याचबरोबर शांतीलाल माने, प्रशांत ननवरे आदींच्या कुटुंबातील महिला या ठिकाणी थेट सरपंच पदाच्या रिंगणामध्ये उतरू शकतात. कारण सरपंच पद हे थेट अनुसूचित जाती महिलासाठी या ठिकाणी आरक्षित आहे. 9 सदस्य संख्या असलेल्या खुंटे गावामध्ये या ठिकाणी 2 जागा या अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत, तर 2 जागा या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहेत. राजकीय दृष्ट्या खुंटे हे जागृत गाव आहे. त्याचबरोबर प्रगतशील बागायतदार या गावामध्ये असल्यामुळे प्रत्येक निवडणूक या ठिकाणी अतिशय चुरशीने होत असतात. आता आगामी काळामध्ये जे गावातील प्रमुख सर्व गट आहेत यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल, राजे गट शिवसेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, यामधून कोण कोण रिंगणात उतरतायत हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. आणि या पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे गावात कार्यरत आहेत. यामुळे खुंटे ग्रामपंचायतची निवडणूक काटेकी टक्कर होणार का आणि किती रंगी लढत होणार याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून आता कोण कोण प्रत्यक्षात रिंगणात उतरतंय हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? खुंटे ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी या ठिकाणी कोण कोण रिंगणात उतरेल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा.
चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नवीन ग्रामपंचायत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.